तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शरीर मंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तुम्हाला तर माहीतच आहे, मी तुमच्यासाठी रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ शरीराबाबत टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल। तर मित्रांनो, आज जो आपण टॉपिक पाहणार आहे त्यामध्ये पाहणार आहे की चहा। म्हणजे चहा तर सगळ्यांचा फेवरेट असतो, पण चहामुळे आपल्या शरीराला तोटे पण आहेत आणि फायदे पण आहेत। मित्रांनो, नाण्याला कायम दोन बाजू असतात, छाप आणि काट। तसंच तोटा आणि नफा, म्हणजेच मित्रांनो आपल्याला चहापासून फायदा पण होऊ शकतो आणि तोटाही होऊ शकतो। मित्रांनो, व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात चहापासून आपल्या शरीराला काय काय फायदे होऊ शकतात। तर सर्वात पहिला फायदा तर मित्रांनो, चहापासून आपल्या शरीराला आपल्या शरीराला चहापासून पहिला फायदा हा होतो की आपल्या शरीरातील जे पेशी असतात त्यांना चहा नष्ट होऊ देत नाही। चहा आपल्या शरीरातील पेशींना नुकसान करत नाही, त्यामुळे आपला आजार हा कमी होण्याची शक्यता असते। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की चहामधील फायद्याचा दुसरा घटक म्हणजे कॅफीन। तर मित्रांनो, कॅफीन हा आपल्या शरीराला ऊर्जा देतं, एनर्जी देतं। आपण म्हणत नाही का, चहा घेतला की हे काम करू ते काम करू, पहिल्यांदा चहा लागतो। तर मित्रांनो, मर्यादित चहा हा आपला हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यासारख्या रोगांपासून आपलं संरक्षण करतो। आता पाहूयात आपण चहाचा शरीराला चौथा फायदा। तर मित्रांनो, एक कप चहा आणि आपल्या मनाला शांती मिळते। तर मित्रांनो, आता आपण वळूयात चहाच्या तोट्यांकडे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला तोटा आपल्या शरीराला हा होतो की आपण जर जास्त चहा पिलो तर आपल्या शरीरात ॲसिडिटी किंवा गॅसचं प्रमाण जास्त होतं। ते केव्हा होतं, तर आपण जर अनुशापोटी म्हणजे आपल्या पोटात काही नसेल आणि आपण पहिल्यांदा सकाळ उठल्यानंतर चहा पिलो तर आपल्याला गॅस आणि ॲसिडिटी होण्याची शक्यता जास्त असते। यातील दुसरा तोटा असा आहे की मित्रांनो, जर तुम्ही चहा पिलात तर तुम्हाला झोप ही कमी लागणार। म्हणजे जर तुम्ही चहा झोपण्याच्या अगोदर पिलात तर त्या चहामध्ये कॅफीन नावाचं घटक असतं, त्या कॅफीनमुळे आपल्याला झोप कमी लागते। तर मित्रांनो, चहा हा झोपण्यापूर्वी पिऊ नका। मित्रांनो, जास्त चहा पिल्यामुळे आपल्या छातीमध्ये जळजळ होऊ शकते आणि आपला जो चिडचिडपणा आहे तो जास्त वाढू शकतो। तर मित्रांनो, यातील चौथा मुद्दा असा आहे की जर आपण दूध आणि साखरेचं प्रमाण जर चहामध्ये जास्त ठेवलं तर आपल्या शरीरातील वजन आणि ज्याला मधुमेह आहे तो वाढू शकतो। तर मित्रांनो, चहा पिताना काळजी घ्या की दूध आणि साखरेचं प्रमाण कमी राहील। मित्रांनो, आपल्याला चहाचं व्यसन लागतं। जर तुम्ही रेग्युलर चहा पिलात तर तुम्हाला व्यसन लागेल आणि तुम्हाला जर चहा कोणी नाही दिला किंवा तुम्हाला चहा नाही भेटला तर तुम्हाला त्याची सवय लागलेली असते, तुम्हाला डोकं दुखेल किंवा असं वेगळं वाटायला लागेल, तर तुम्हाला चहाचं एक व्यसन लागून जाईल। मित्रांनो, आता पाहूयात चहावरती काय उपचार केला जाईल। तर सर्वात प्रथम उपचार असा राहील की तुम्ही दिवसातून 1 किंवा 2 वेळा चहा घ्या। तुम्ही जास्त चहा घेऊ नका। समजा तुम्हाला भूक लागली तर तुम्ही भूकमोड करून चहा पिता, तर असं न करता तुम्ही फक्त संध्याकाळी आणि सकाळी हा 2 टाईम चहाचा टाईम ठेवा। यातील दुसरा मुद्दा असेल की तुम्ही रिकाम्या पोटी चहा घेऊ नका। जर तुम्ही रिकाम्या पोटी चहा घेतला तुम्हाला ॲसिडिटी, गॅस आणि छातीत जळजळ होऊ शकते। तर तुम्ही काळजी घ्या की तुम्ही जेवण केल्यानंतर दुपारून म्हणजे संध्याकाळी जेवणाच्या अगोदर चहा घेऊ शकता। जर पोटात काय नसेल तर तुम्ही चहा घेऊ नका। यातील तिसरा मुद्दा असा आहे की तुम्ही साखर आणि दुधाचं प्रमाण कमी करा। जेवढं तुम्ही साखर आणि दुधाचं प्रमाण कमी कराल तेवढंच तुमचं वजन कमी होईल आणि ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे तो पण कमी होईल। यातील शेवटचा मुद्दा आहे की तुम्ही जास्त करून काळा चहा घ्या, त्यामुळे तुम्हाला हलकं हलकं असं वाटेल। किंवा जर तुम्ही साखर टाकत असाल तर तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरू शकता। मित्रांनो, सर्वांना माहीत आहे चहा आपला जीवनातील एक भाग आहे,
तर मित्रांनो चहाला थोडी मर्यादा द्या. दिवसातून 1-2 वेळा ठीक आहे. मित्रांनो चहा खूप घेऊ नका. तर मित्रांनो तुम्ही दिवसातून किती वेळा चहा पिता कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो ही माहिती खूप इंटरेस्टिंग आणि खूप मजेदार होती. तर ही माहिती आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि ही माहिती जे खूप चहा पितात त्यांना पण शेअर करून टाका. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी शरीराबाबत घेऊन येत असतो. तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.